गुरुवार दिनांक 14 मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते स्वर्गीय उत्तम यशवंत पंडित यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। अल्पशा आजाराने नुकतेच त्यांचे निधन झाले होते। यावेळी नामदार रामदासजी आठवले यांनी पंडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। तसेच स्वर्गवासी उत्तमराव पंडित यांच्या सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्याची आठवण करून दिली। याप्रसंगी सीमाताई आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राजाभाऊ कापसे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, प्रहारचे चंद्रकांत कराळे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष संसारे, फकीरा कदम, भीमतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष नेल्सन कदम, शरद साळवे, सागर पाळंदे, मयूर कदम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, पंडित कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गवासी उत्तमराव पंडित यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याची भावना यावेळी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी व्यक्त केली। नगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक गावागावाशी आपला संपर्क होता। त्यानंतर ज्या छावण्या अनेक खेड्यापाड्यामध्ये होत्या। उत्तमराव पंडित जे आहेत, नाव त्यांचं पंडित होतंच होतं, म्हणजे कामाने पंडित होते, ते अभ्यासाने पंडित होते। त्यांचा आपल्यावर प्रचंड विश्वास होता। म्हणजे त्यानंतरच्या मुवमेंटमध्ये आपण ॲक्टिव्हली भाग घेतला आणि अनेक वेळेला मी तर आलेलो आहे, म्हणजे ते राहुरीमध्ये येताना अनेक वेळेला आलेलो आहे। थोडा त्यांचे वडील पण होते आणि हा साखर कारखाना चालू असताना मी अनेक वेळेला आलेलो आहे। त्यामुळे आता उत्तमराव पंडित हे गेलेले आहे, ते तर माणसाचं वय झाल्यानंतर माणसं जातात की लावून त्याने आपल्यामध्ये राहायला हवं होतं। त्यांच्या पत्नी आहे, त्यांची 2 मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत आणि माणसाच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं सुख दुःख अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला असतात। आणि उत्तमराव हे अत्यंत कामाने उत्तम होते, त्यांचं नाव पंडित होतं आणि माझ्या पाठीशी जर उत्तमरावांसारखे लोक राहिले नसते तर मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाऊ शकत नाही। एवढी मोठी ताकद माझ्या पाठीमागे उभी राहिली होती। शरद पवारांसारख्या एका मोठ्या नेत्यालाही पाटले आठवलेल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे आणि RPIचा पाठिंबा असल्याशिवाय आपल्याला स्थितीमध्ये येता येणार नाही, अशा पद्धतीची स्थिती त्या काळामध्ये होती। आणि आज आपला पक्ष मी दिल्लीमध्ये असल्यामुळं साऱ्या देशामध्ये वाढतो आहे। नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये, मेघालयामध्ये, त्रिपुरामध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक राज्यामध्ये आपला पक्ष आहे आणि आज या ठिकाणी एका दुःखदायक अशा प्रसंगी मी इथं आलेलो आहे आणि उत्तमराव पंडित यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी इथं आलेलो आहे। त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी मी इथं आलेलो आहे। त्यांची आठवण आम्हाला कायमची राहणार आहे। मला जेवढं असं सांगितलं की असं उत्तमराव पंडित यांचं निधन झालेलं आहे 15 दिवसापूर्वी, तर त्याप्रमाणे आज इथं आलेलो आहे। आपण शब्दाने काय आपलं दुःख आम्ही संपवू शकत नाही, पण आम्ही आपल्यासोबत आहोत। हे सगळं आपलं कुटुंब आहे, रिपब्लिकन पक्ष आपलं कुटुंब आहे आणि आता कारखाना चालू होण्यासाठी नक्की मी प्रयत्न करीन। आपण मला तुम्हाला निवेदन द्या आणि आता हा कारखाना सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला केंद्राच्या वतीनं काय मदत करता येऊ शकते का, राज्याच्या वतीनं अजून काय मदत करता येऊ शकते का, याचा विचार करू। नक्की कामगारांचा जो प्रश्न हा प्रलंबित आहे। कारखाना बंद पडल्यामुळं सगळे कामगार जे आहेत ते बेरोजगार आहे। त्यामुळं कारखाना चालू झाला तर आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला चांगली संधी मिळणार आहे। त्यासाठी नक्की मी प्रयत्न करीन आणि आपण 2 मिनिटं उठून आपण उत्तमरावला आदरांजली अर्पण करूया।